मग हे सगळे रेग्युलेशन्स वगैरे आल्यामुळे आम्ही 50च्या वर जनरली पेशंट्स घेत नाही. आणि डेफिनेटली पाळी चालू करणं हे फार इझी आहे. म्हणजे बऱ्याचशा बायका ट्रॉमेटाईज होऊन येतात आणि 30 वर्षात देखील मेनोपॉज येऊ शकतो. तुला माहिती आहे ना, त्याला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियर म्हणतात. तर ह्या मुलींना आम्ही आर्टिफिशियली कृत्रिमरित्याने हॉर्मोन्स देऊन त्यांची पाळी चालू करतो. 3 ते 6 महिने लागतात मला ही पिशवी ताजी करायला आणि त्याच्यानंतर मग एग डोनेशन करतो. म्हणजे स्त्रीबीज दुसरीकडनं घेतो आणि ते बाळ तयार करतो आणि मग ते त्या तयार केलेल्या पिशवीत सोडतो आणि त्याचा सक्सेस रेट 50-60% तरी आहे. डेफिनेटली जर युट्रस चांगला असला तर काही प्रॉब्लेम नाही. ह्या अनुषंगाने जर का आपल्याला अधिक काही माहिती घ्यायची असेल तर जरूर आम्ही सीजीएचच्या हेल्पलाईन नंबर आता देत आहोत, ज्याच्यावरती आपल्याला अधिक माहिती घेऊ शकाल. सगळ्यांचे प्रश्न आम्हाला कार्यक्रमात घेता येत नाही, पण आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर पुढील फोन नंबरवरती आपण विचारू शकता. आपण आता स्क्रीनवरती नंबर बघूया. सीजीएचच्या हेल्पलाईन अपेक्स हॉस्पिटलचे नंबर आहेत, ज्याच्यावरती आपल्याला स्त्रीरोग आणि अपत्यप्राप्तीसाठी किंवा त्याच्याविषयी वंध्यत्वाविषयी जर का आपल्याला काही अधिक प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचारू शकता. हे प्रश्न आपण सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विचारू शकता आणि हेल्पलाईन नंबर्स आपण जरूर टिपून घ्या. हेल्पलाईन नंबर्स पुढील प्रमाणे आहेत: 23691368 क्षमा करा 23691386 हा पहिला नंबर आहे. 23691386. अजून एक क्रमांक आहे, तो आहे 23677063 म्हणजेच 23677063. हे नंबर अर्थातच मुंबईतील प्रेक्षकांसाठी. मुंबई बाहेरून जेव्हा महाराष्ट्रातील आणि इतर भागातून जेव्हा आपण फोन कराल तेव्हा या दोन्ही नंबरच्या मागे आपल्याला STD कोड लावायला लागणार आहे आणि तो STD कोड 022 किंवा 022 असा STD कोड लावून आपण पुढील दोन्ही नंबरवरती जरूर फोन करू शकता. जाता जाता मॅडम आपल्याला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? आय थिंक टेक्नॉलॉजी फारच पुढे गेलेली आहे, पण ती वेळच्या वेळेवर लवकर डॉक्टरला अप्रोच करणे आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल ते बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि लवकर लग्न करा. येस, हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हल्लीच्या मुली काय ना, नोकऱ्या करत असतात, करिअर्स असतात, प्रॉबेबली वेळ मिळत नाही मुलं शोधायला किंवा वेळ देता येत नाही. आय थिंक पूर्वीची जी गोष्ट होती की 35च्या आत एक मूल तरी व्हायला हवं, ही खरंच हे सगळे जे नंतर त्रास होऊ शकतात ते डेफिनेटली कमी होतील. जरूर. त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा की वेळेत लग्न आणि प्रेग्नन्सी करिअर आटपून आपण जरूर आपलं पुढचं करिअर करू शकता. एक मोलाचा सल्ला होता जाता आता जो डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडमने आपल्याला दिला. आणि आमचा आजचा कार्यक्रम तुम्हा प्रेक्षकांना कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा पुढील पत्त्यावरती. संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडम आमच्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.